बोरे खाय भिल्लणेचे थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला पोहे सुदाम देवाचे फके मारे कोरडेचे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला विठ्ठल 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु समचरणसरोजं सान्ध्रनीलाम्बुदाभं जघनदेहितपाणि मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे हे दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो चला गलो निज चरणा
सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेरो मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लनीची थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. या भारतभूमीमध्ये आपण जन्माला आलो. या भारतभूमीमध्ये एक आदर्श संप्रदाय ज्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. आणि या वारकरी संप्रदायामध्ये एक आदर्श परंपरा जी आहे संत परंपरा. संत परंपरेमध्ये असणारे आदर्श संत ज्यांचा जीवनाचा प्रवास आपण जर पाहिला कधीच नाही केला ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भजनाचा आळस कधीच नाही केला ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भजनाचा आळस ज्यांच्या अंगणात आहे तुळस आणि तेच झाले वारकरी संप्रदायाचे कळस. देवनिवासी तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. नाम संकीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सिष्टीमोले दादा माझा घसा बसलेला आहे. गायला थोडं जड जात आहे. थोडा मोकळा आवाज द्या. प्रस्तुत अभंगाच्या द्वारे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांनी भगवान परमात्म्याच्या अंतरंगामध्ये भक्ताविषयीची किती आवड आहे याचं पुराणामध्ये किती वर्णन आलेलं आहे त्या संबंधातला मार्गदर्शन प्रस्तुत अभंगाच्या द्वारे वर्णन केलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात पुराणाने महिमा गायलाय तो ऐका. परमात्म्याला किती भक्ताविषयीची आवड आहे. ऐका महिमा आवडीची. काय आवड आहे त्याला. बोरे खाय भिल्लणीची. ती स्त्री आहे की पुरुष आहे ती कुठल्या कुळात आहे हा जातीभेदाचा विचार न करता परमात्म्याने तिची उष्टी बोरे खाल्ले. हे सगळं का केलं असेल. थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. तो सर्वगुण संपन्न षडगुण ऐश्वर्य संपन्न परमात्मा आहे पण तो प्रेमाचा कसा आहे भुकेला आहे. आणि एवढा सगळा ऐश्वर्य संपन्न परमात्मा असून देखील हाच दुष्काळ त्याच्याकडे हाच दुष्काळ आहे अखंड. पोहे सुदाम देवाची फके मारी कोरडेची. सुदामदेव 3 मुठी पोहे ज्या वेळेला घेऊन गेले तर फके मारी कोरडेची खाल्ले. मुठीनं असे घेतले फके मारी कोरडेची. का. कारण भक्ती पुढे न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे. ते उष्ट आहे की थोडेच आहे याचा विचार करत नाही. का. तू का म्हणे भक्ती पुढे जसे असेल तसं तो परमात्मा स्वीकारतो. का स्वीकारतो. थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. चिंतनाकडे वळल्यापूर्वी अल्पसहा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचा आद्य इति कर्तव्य नियमाप्रमाणे अखिल विश्वाचा चालक मालक भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा तथा सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या या गावामध्ये पुण्य पावन पवित्र असणाऱ्या भूमीमध्ये भगवान श्री रामचंद्र प्रभू मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. त्यात दुसरा एक आनंद असा की महिला गौरव दिन सोहळा त्या ठिकाणी आज आपण संपन्न केलेला आहे. हा एक आनंद महोत्सव आहे. एक भगवान प्रभू रामरायाचा वर्धापन दिन आहे आणि दुसरा स्त्री शक्तीचा जागर आहे. स्त्रीचा सन्मान केलेला आहे. स्त्रीचं पूजन. खरं तर या भूमीलाच माता म्हटलंय. माता शब्द हा आदर्श आहे पवित्र आहे श्रेष्ठ आहे. आपण ज्या भूमीमध्ये जन्माला आलो त्या भूमीलाच भारत माता म्हटलंय म्हणून माता एक आदर्श आहे आणि मातेचा गुणगौरव करणं हा एक आनंद उत्सवच आहे. म्हणून त्यानिमित्ताने ही एक दिवसीय हा सोहळा ही नामसंकीर्तन सेवा
ज्यांच्या संपर्कातून माझ्याकडे सुपूर्द करण्यात आले ते आदरणीय श्री हरिभक्तपरायण गोड ज्यांचं हार्मोनियमचं वादन आहे, गोड ज्यांची साथ संगत आहे, आदरणीय श्री हरिभक्तपरायण मनोहर महाराज दराडे महाराजांच्या संपर्कातून या ठिकाणी ही सेवा आपणा सर्व मायबाप श्रोत्यांचं वारकरी वैष्णवांचं दर्शन घेण्याची संधी महाराजांच्या संपर्कातून आज मला प्राप्त झाली. प्रभू रामरायांची सेवाही करण्याचा योग आज त्यानिमित्ताने मला मिळाला, म्हणून त्यांनाही वंदन करेल. वेळ फार झालेला आहे, कमी वेळामध्ये आपल्याला चिंतन करायचं आहे. जेवढ्या कमी वेळामध्ये चिंतन मला जेवढं शक्य होईल तेवढं मी मांडण्याचा प्रयत्न करेल. सर्वच आपण या ठिकाणी उपस्थित आहात, माता भगिनी पुरुष वर्ग बहुसंख्येने उपस्थित आहात. आजूबाजूला बसलेले आणि समोर बसलेलेही सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. सर्वच गायनाचार्यांची उपस्थिती आहे. आपण सर्वांच्या चरणाला वंदन करते. गोड मृदुंगाची साथ आहे, माऊलींनाही वंदन करते. वेणेकरी महाराज, सर्व ग्रामस्थ भजनी मंडळ, सर्व गावकरी वारकरी माळकरी आणि टाळकरी, समस्त वारकरी वैष्णव सर्वांच्या चरणाला वंदन करून चला आपण सर्वांनी एकत्र मिळून करूया भगवंताची थोड्या वेळ सेवा. विठ्ठल यत्र नार्यस्तु पूज्यते तत्र रमन्ते देवता. ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान आदर पूजन केलं जातं तिथं देवता वास करतात, रममान असतात. आणि स्त्री एक आदर्श सांगितलेला आहे. आमच्या प्रभू श्री रामचंद्रांनी देखील आदरच केला. खरं तर अशा प्रसंगाला असं म्हणायला काही हरकत नाही आणि म्हणावंच, ते झालेलंच आहे, पण पुन्हा पुन्हा म्हणावं. झाले राम राजा काय उणे आम्हासे, झाले राम राजा काय उणे आम्हासे, झाले राम राज काय पुणे आम्हासे, झाले राम राज काय पुणे आम्हासे. धरणी धरती कगाई ओळल्या मैसे, धरणी धरती कगाई ओळल्या मैसे, राम वेळोवेळा गाऊ गोवे, राम वेळोवेळा गाऊ गोवे. धरणी धरी पिंग गाई ओळल्या मैसी, धरणी धरी पिंग गाई ओळल्या मैसी, राम वेळोवेळी गाऊ गोवे, राम वेळोवेळी गाऊ गोवे. आमच्या प्रभू श्री रामरायांना स्थान प्राप्त झालं. पुन्हा 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 म्हणावं, झाले रामराज काय वणे आम्हाला. धरणी धरे पीक गाई बोळल्या मैसी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवे, दळिता कांडिता जेविता केवाई. अशा प्रभू श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली ही भूमी, पंढरपूर सारखं क्षेत्र असणारी ही भूमी, आपण अशा भूमीत जन्माला आलो की जिथे आमचा आदर्श आमचे प्रभू श्री राम आहे. अशा भूमीमध्ये आपण जन्माला आलो की जिथं पंढरपूर सारखं क्षेत्र आहे, चंद्रभागेसारखं तीर्थ आहे, पांडुरंगासारखा देव आहे. अशा भूमीमध्ये जन्म मिळणं भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. आमचं भाग्य आहे, भगवंताचं नामचिंतन करण्याचा अधिकार प्राप्त झाला. सकळांशी येथे आहे अधिकार. अशा भूमीमध्ये जन्माला आलो, म्हणून अशा भूमीत जन्माला येणं हे भाग्य आहे. स्वर्गातल्या देवांनी म्हणावं, इहलोकीचा हा देह, किंवा स्वर्गी जे अमर इच्छिता ते देवा. आणि ते आपलं परमभाग्य की आपल्याला तो जन्म मिळाला, नरदेहाची प्राप्ती झाली. आणि भूमीमध्ये जन्माला आल्यानंतर साधू संतांच्या चरणाची सेवा प्राप्त झाली. परमात्म्याचं नामचिंतनाचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं. विठ्ठल जगत असणारा एकंदरीत तो जीव आहे. प्रत्येक जीव हा परमात्म्याचा अंश आहे. ममेव अंशो जीवलोके जीवभूत सनातना मनःष्ठानेंद्रियाणि प्रकृती स्थानी कर्षते. परमात्म्याचा तो कोण आहे? अंश आहे. आणि स्वभावताच तो भजनशील आहे. प्रत्येक जीव या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला, आपापल्या आवडीनुसार जीव जगतो आहे.
प्रत्येकाची आवड भिन्न सांगितलेली आहे, प्रत्येकाचं वागणं भिन्न सांगितलेलं आहे, प्रत्येकाचं चालणं भिन्न आहे. आवडीचा जर आपण विचार केला तर प्रत्येक जीवाची आवड वेगळी. संसारिक जीव आहे त्याची आवड वेगळी आहे, संत आहे संतांची आवड वेगळी आहे, आणि परमात्मा आहे परमात्मेची देखील आवड आहे. जीवाची आवड आहे, संतांची आवड आहे, आणि भगवंताची देखील आवड आहे. जीवाच्या आवडीचा विचार केला तर जीवाला संसार सोडून काहीच आवडत नाही. संसार तीनच शब्दात त्याचं वर्णन आहे. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, याच्या पलीकडे त्याला काहीच नाही. रात्रंदिवस सायासय, खटाटोपय, धावपळ आहे, एवढं सगळं कशाकरिता आहे? प्रपंचाकरिताच आहे, वाढण्याकरिता. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी येतोय, त्याशिवाय मनुष्य तिकडे जाणार नाही. साधक कीर्तन करण्याच्या पाठीमागे, कीर्तनात गाण्याच्या पाठीमागे, कीर्तनात बसण्याच्या पाठीमागे काहीतरी हेतूच असतो ना, तसा मनुष्य बसत नाही. अहो कीर्तनात येऊन बसावं, हा काही ठिकाणी असं होतं, कीर्तनात झोपण्याच्या पाठीमागे काहीतरी येतोय, घरात झोप येत नाही म्हणून कीर्तनात शांत झोप येते. हेतू पुरस्कार माणूस येतच नाही. आवड आहे त्याचा संसार, संसार सोडून जीवाला काही आवडत नाही. आणि ज्ञानोबरांनी सांगितलं, ईशायास करीसी प्रपंच दिननिशी. दिननिशी म्हणजे कसा करतो तो? रात्रंदिवस. मग हा जीवाचा विषय सोडा, आपण सामान्य जीव आहोत, पण आपण जरा संतांकडे जाऊ. संतांची आवड काय हो? संपदा सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे मनाला. पंढरीचा लागला टकला, पंढरीचा जावे पंढरीसी आवडे मनासी, जावे पंढरीसी आवडे मनासी. संपदा सोहळा नावडे मनाला. त्यांना हे सगळं काही आवडत नाही. जावे पंढरीसी आवडे मनासी. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसाच तो राहे, जो मी तुझ पाहे पांडुरंग. संतांची आवड परमात्मा सोडून कुणीच नाही. बहु आवडसी जीवा पासून या विठ्ठल 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 विठ्ठल. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडरी. संतांची अभंग रचना, संतांचे शब्द पाहिले तर संतांची आवड परमात्मा आणि परमात्म्याचं रूप. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. ही आवडीनं त्याचं रूप पाहणं, मस्तक त्याच्या चरणावरती समर्पित करणं, ही संतांची आवड झाली. एक जीव आहे, जीवाची आवड फक्त संसार आहे, दुसरे साधू संत महात्म्य आहे. संतांची आवड हा परमात्मा आहे, आणि एक भगवंत आहे, भगवंताची देखील आवड आहे. भगवंताला काय आवडतं? नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाची तो ऐका
देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार करणं हे परमात्म्याला आवडतं. त्याच्याही व्यतिरिक्त परमात्म्याला आणखी काय आवडतं? परमात्म्याची आवड काय? हे चिथोर भक्ती आवडते देवा, संकल्पावे माया संसाराची. त्याच्या व्यतिरिक्त काय आणखी देवाची आवड? देवाची आवड सांगितली, देवाच्या आवडीचे भक्त सांगितले. नावडे वैकुंठ श्रीराचा सागरा, धरुणी अंतर राहे दासा, धरुणी अंतर राहे दासा, धरुणी अंतर राहे दासा. नावडे वैकुंठ शिराचा सागर, तरुणी अंतर राहे दासा, तरुणी अंतर राहे दासा, तरुणी अंतर राहे दासा. काय आवडतं? नावडे वैकुंठ. भगवंताला वैकुंठ आवडत नाही, शरीराचा सागर किंवा शेषाचे शयन. धरोणी अंतर राहे दासा. दासा म्हणजे भक्त. परमात्म्याला कोण आवडतं? भक्त. भक्त नाही, ज्ञानोबा एके ठिकाणी म्हणतात, भक्तापेक्षाही भक्ताचं चरित्राचं गुणगान करणारे त्याच्याही पेक्षा जास्त आवडतात. तेही प्राणा परोते, आवडती मज निरोते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती. भक्ताच्या चरित्राचं गुणगान जे करतात, प्रशंसा जे करतात, ते प्राणापेक्षाही जास्त भगवंताला कशा आहे? प्राणापेक्षाही प्रिय म्हणजे आवडीचे आहे. मग भक्ताच्या चरित्राचं गुणगान करणारे जर एवढे प्राणापेक्षा प्रिय आहे, तर भक्त किती प्रिय असतील? विठ्ठल काय परमार्थ करत असताना आपण देव माझा असं म्हणतो, पण देवाने माझं म्हणावं. आपल्याला देव आवडतो, पण आपण देवाला मान्य करतो, देवाचं भजन करतो, देव माझा म्हणतो, पण देव आपल्याला माझा म्हणतो का? एक दृष्टांत सांगते, ऐका. आपण किती देवाच्या आवडीनुसार जगतो? देवाच्या आवडीचा विचार जरा करा. एके दिवशी शतकोटीमध्ये असा मुद्दा आला माझ्या वाचनात की प्रभू रामरायांकडे, प्रभू श्रीरामांकडे नारद महर्षी गेले. म्हणे, प्रभू तुमचे सगळे जीव भक्ती करतात ना म्हणे, त्यात काही न म्हणे. नाही, सगळेच भक्ती करतात. भक्ती करणाऱ्यांची काही यादी, नावं तुमच्याकडे आहे का? ते म्हटले आहे ना, यादीच आहे माझ्याकडे, ती तिथे ठेवली म्हणे, घ्या. नारद गेले. नारदांनी ती भक्ताची यादी घेतली आणि त्या भक्ताच्या यादीत पहिलं नाव होतं नारदांचं. थोडी शांतता राखा. काय होतं? विक्षेप करू नका कीर्तनामध्ये. मावशी घरी जाऊन बोला ना. काय 12:30ला संपणार आहे कीर्तन. अनंत वाचाळ बरळती बरळ. काय होतं? घरातही बडबड, कीर्तनातही बडबड. मग काय अर्थ आहे त्या बडबडीला? विठ्ठल विठ्ठल देवा सगळं भक्ती करतात तुमची आहे ना. यादी दिली प्रभू रामांनी, श्रीरामांनी. यादीत पहिलंच नाव कुणाचं? नारदाचं. आणि नारदांनी सगळी यादी चेक केली, मारुतीरायाचंच त्याच्यात नाव नाही. मग काय शांत बसतील ते नारद कसले? हो, शांत बसतील ते नारद कसले? असे बरेच नारद आहे आपल्याकडे, गप्प बसतच नाही ते नारद म्हटले, दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखील रामचंद्र. अरे 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 मारुतीराया, एवढी भक्ती करून उपयोग झाला का? यादीतच नाव नाही तुमचं. नारद काही गप्प बसायला तयार नाही. नारद गेले थेट मारुतीरायाकडं. करा बंद. तिथं भजन चालू होतं, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आता वेळा अभाव मी सरळ घेते. आणि थांबा म्हणे, काय चाललंय? म्हणे भजन चाललंय प्रभूचं. अहो काय भजन करत्या? यादीत तुमचं नाव नाही, कशाला भजन करत्या? मारुतीरायाचं उत्तर फार गोड आहे. ऐका. मारुती म्हटले, नाराजी, यादीत नाव येण्यासाठी मी भजनच करत नाही. नाव यादीत यावं, कोणीतरी घ्यावं, त्यासाठी काय भजन करायचं? देवासाठी भजन करावं ना. अहो नाही, पण कडाकाठाला तरी तुमचं नाव पाहिजे. अहो तुम्ही किती श्रेष्ठ बघताय. अहो कडाकाठाला नाही, दुसरी यादी पहा, त्याच्यात माझं नाव असेल. कोण म्हटले? मारुतीराय.
मग नारद गप्प बसतील. नारद कसले नुसता खटाटोप नारदांना. नारद 5 मिनिटात परत प्रभूकडे, सांगा दुसरी यादी कुठे? म्हणते काय दुसऱ्या कपाटात आहे. आणली दुसरी यादी. दुसऱ्या यादीत पहिलंच नाव मारुती राहायचं आणि त्याच्यात नारद असं नाव नाही. म्हणे देवा हा एवढं राजकारण कधीपासून चाललं? समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, तुमची दृष्टी समय ना. तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र, देतान मनसी पात्रा पात्र, कैवल्याईसे पवित्र जे वैरी आहे. अहो आम्ही तर बघताय वैरी नाही ना, मग 2 याद्या का? रामांनी सांगितलं असं आहे. श्रीराम म्हटले पहिल्या यादीत पहिलं नाव तुमचं. ती यादी कोणते माहिती का? ज्या भक्तांना मी आवडतो त्यांची नावं त्या यादीत. नीट ऐका बरं. पहिल्या यादीत नारदांचं नाव. ती यादी कशाची आहे? ज्यांना मी आवडतो त्यांची नावं त्या यादीत. पण दुसऱ्या यादीत पहिलंच नाव मारुती राहायचं. जे मला आवडतात त्यांची नावं त्या यादीत. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आपण म्हणतो देव माझा, पण त्याने म्हणाव ना तू माझा आहे. आपली आवड देवाच्या आवडीनुसार जगतो का आपण? देवाला काय आवडतं? नामस्मरण केलेलं रात्रंदिवस करतो का? साऱ्या जगाच्या उखड्या पाकड्या करतो, पण नामाला आपल्याकडं वेळ नाही. ऐका. आणि देवाची आवड काय काय आवडतं? देवाच्या आवडीचा साधा आपण नैवेद्य करतो सणाला, करतो की नाही महिला मंडळ? आता मला प्रामाणिक उत्तर द्या. नैवेद्य केवढा असतो? एवढा असतो का? एवढा असतो. एवढा एवढा. आणि जर पूर्णच पोळी दिली तर जेवाचं पोट भागणार नाही का? का उपाशी देवाला चालणार नाही का? बरं एवढासा नैवेद्य. त्याच्यात भज्याचं 17 ठिकाणी ऑपरेशन करून 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 भजे ठेवले जातात. आणि सगट भज दिलं तर देवाला चालायचं नाही का? सांगा. देतो का आपण सगट? देतच नाही आपण. प्रामाणिकपणे सांगा, देत नाही आपण. बरं पुरणपोळी आपल्याला आवडती का देवाच्या आवडीची? पुरणपोळी आपण म्हणतो का देवा आज सण आहे काय करू तुला, असं म्हटलो का देवाला? नाही नाही, घरात काय करायचं पोळी भाजी नका नका, आपल्याला चालत नाही, पुरणच घाला. पुरणाची पोळी आपल्या आवडीचं केलं जातं आणि मग तो देवाला नैवेद्य. बरं ते जाऊ द्या. आणि देवाला नैवेद्य दाखवायचा असतो का खाऊ घाला काय माहिती, नुसता ठेवला झालं काम, बाकीचं घेणं देणं नाही. आपण धूप आणतो, अगरबत्ती देवाला. आता खरं सांगा, दुकानात जातो अगरबत्ती आणायला, धूप आणायला, दुकानदाराला असं म्हणतो का देवाच्या आवडीची द्या? नाही म्हणत. मग तो दुकानदार म्हणतो कोणती देऊ बाबा? बाबा म्हणतो इकडं आण पुढे. बाबाच्या नाकापर्यंत पुढा जातो. मोगऱ्याची नाही नाही, हिचा वास चांगला नाही, सुगंध. मग जी आवडेल ती घेतो. मग मला सांगा, अगरबत्ती कोणासाठी? देवासाठी. आणि सुगंध कोणाच्या आवडीचा? आपल्याला आवडते, मग आपण ती घेतो, पैसे देतो. मग सांगा इथं देवाच्या आवडीचा विचार कुठे? विठ्ठल पण त्याची आवड जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, महिमा वर्णन केलेला आहे त्याचा, की त्याला भक्त किती आवडतात, भक्ताविषयीची आवड त्याची किती आहे. पुराणाने वर्णन केलं अभंगाचं प्रथम चरण. ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीचे, ऐका महिमा आवडीचे, ऐका महिमा आवडीचे, ऐका महिमा आवडीचे. बोरे खाय भिलिनीची, बोरे खाय भिलनेचे, बोरे खाय भिलिनीची, बोरे खाय भिलनेचे. थोर प्रेमाचा भुकेला, 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 थोर प्रेमाचा भुकेला. ऐका महिमा वाडीची, बोरे खाय बिलनीची,
खाय बिलणीची बोरे खाय बिलणीची ऐका महिमा वडीचे बोरे खाय भिलणीचे बोरे खाय भिलणीचे बोरे खाय भिलणीचे ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिलणीची. तुकाराम महाराज म्हणतात ऐका महिमा, पुराणाने वर्णन केलेलं आहे आवडीची. त्याला किती आवड आहे भक्ताविषयीची, भगवंताच्या अंतरंगामध्ये परमात्म्याच्या अंतरंगात भक्ताविषयी किती आवड आहे. बोरे खाय भिलणीची पहिला दृष्टांत दिला, पहिलाच मुद्दा मांडला तुकाराम महाराजांनी की भगवान प्रभू श्री रामचंद्र ती शबरी माता होती आणि शबरीपर्यंत गेले. शबरी काय करायची, शबरीचा जर विचार केला तर शबरी म्हातारी झालेली होती. शबरी म्हातारी झालेली होती. कुठे राजमहालात राहत होती का, नाही. कुठे एखाद्या सिटीमध्ये नाही तर जंगलामध्ये राहत होती. म्हातारी झालेली होती, एखाद्या सिटीमध्ये नाही तर जंगलात राहत असणारी शबरी माता, मोठ्या राजमहालात नाही तर झोपडीत राहणारी शबरी माता. शबरी माता काय करायच्या, मातंग ऋषींनी म्हणजे आपल्या गुरुजींनी सांगितलं होतं की रोज रामांची वाट पाहत राहा, राम येतील. शबरी सगळे रस्ते झाडायचे. शबरी काय करायची, सगळे रस्ते झाडायचे. का रस्ते झाडायचे शबरी माता, असं आहे या रस्त्याने जर कदाचित राम आले तर काटे खडे नको म्हणून झाडायच्या. इकडून जर आले तर इकडूनही काटे खडे नको, कुठल्याही बाजूनं माझे राम येतील ना, मग कुठल्याच रस्त्याला खडे काटे नको, माझ्या रामाच्या पायाला रुतायला नको म्हणून सगळे रस्ते स्वच्छ करायचे. आणि परमार्थिक दृष्ट्या त्याचं कारण वेगळं आहे. रामाला येण्याकरिता काम क्रोधादी रस्ते स्वच्छच करावे लागतात. रामाला येण्याकरिता तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, पण कधी काम क्रोध केले घररिते, विकारांचे रस्ते स्वच्छ झाल्याशिवाय परमात्मा आमच्यापर्यंत येईल का. साधं घरात कचरा भरल्यावर आपण राहू का त्या घरामध्ये, ते स्वच्छच करू ना. तसं माझ्या प्रभू श्री रामांना यायचंय, सगळे विकाराचे रस्ते स्वच्छ केल्याशिवाय परमात्मा येईल कसा, म्हणून सगळ्या वाटा स्वच्छ केल्या जायच्या. आणि मग त्या द्रोणामध्ये बोरा आणून ठेवली जायची, रोज चाखून पाहायची, आंबट कडू कसाही गोड आहे, चांगलं असेल मधुर असेल तर ते रामांसाठी ठेवलं जायचं. आणि शबरी रोज पाहायची, वाट पाहायची प्रभू रामांची. आज मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया को पावन होगा. आएंगे जब रघुराई तब आसन पे बिठाओगे, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ लखन जी का आवन होगा, साथ लखन जी का आवन होगा. शबरी की कुटियों का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. शबरी माता वाट पाहायच्या. आणि एके दिवशी राम गेले, प्रभू श्री राम शबरी मातेपर्यंत गेले. पायोजी मैने राम रतना धन पायो, वस्तु अमौलिक दी मेरे सद्गुरु, वस्तु अमौलिक दी मेरे सद्गुरु, कृपा करे अपरायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. प्रभू श्री राम गेले. शबरी कोण आहे, भिल्ल कुळामध्ये जन्माला आले. बोरे खाय भिल्लनीची, ऊच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भावभक्ती देखुण्या, दासीपुत्र कन्या विदुराच्या भक्षी,
दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. आणि म्हणून शबरीचाही जातपात कुळधर्म परमात्मा पाहतच नाही, परमात्म्याकडे तो भेदभाव नाही. तुकाराम महाराज म्हणतात किती आवड त्याला. म्हातारी झालेली शबरी माता, बिल्ल कुळामध्ये जन्माला आलेली शबरी माता, एका जंगलामध्ये झोपडीत राहणारी, तिची बोरे उष्टे के ते पाहिलं नाही, ती खाल्ली बोरे खाय भिल्लणीची. परमात्मा भक्ती करत असताना बाह्य रंगाला किंमत दिलेली जात नाही, भक्तीत बाह्य रंगात किंमत नाही. अंतरीची घेतो गोडी, पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची. अंतरीच घेतो जोडी, पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. बाह्यरंग पाहिलं जात नाही परमार्थामध्ये. परमात्मा आपलं बाह्यरंग पाहत नाही. तुमचे कपडे किती सुंदर आहे, स्वच्छ आहे, किती महागडे आहे, तुमच्याकडे अंगावर किती दागिने तुम्ही परिधान केले, हे बाह्यरंग देवाला त्याच्याशी घेणं देणं. तुमची गाडी किती मोठी आहे, किती लाखाची आहे, त्याच्याशी त्याला घेणं देणं नाही. अंतरीची घेतो गोडी, तुमच्या अंतरंगात परमात्म्याविषयीचा भाव किती आहे. विठ्ठल हॅलो विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे वृत्तीला परमार्थात महत्व नाही, वृत्तीला महत्व आहे. मेलेली जनावर ओढणं ही कृत्य आहे, पण वृत्ती आहे परमात्म्याचं भजन. मांस विकणं ही कृत्य आहे, पण वृत्ती आहे परमात्म्याचं भजन. परमार्थ करत असताना लक्षात घ्या, बाह्य रंगाला काही किंमत नाही. तुमचा अंतरंग जर स्वच्छ नसेल तर परमात्मा प्राप्ती सहज होणार नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात बोरे खाय भिल्लणीची. आणि आपल्या प्रसंगाला अनुसरून जर मला बोलायचं ठरलं तर माझ्या प्रभू श्रीरामाने स्त्रीचा आदर किती केला, अहिल्याचा गुणगौरव केला, शबरी मातेचा आदर केला. दूर कशाला, ज्या कैकेयी मातेने सांगितलं राजा दशरथांना रामांना 14 वर्षांचा वनवास आहे, राम असं म्हटलेच नाही आई मला का एवढं दुःख दिलं. ज्या वेळेला प्रभू श्री रामचंद्र वनवासावरनं परत आले तर पहिलं दर्शन कुणाचं घेतलं, कैकेयी मातेचं घेतलं, पहिलं वंदन केलं. का, मातेने जर वनवासाला पाठवलं नसतं तर शबरीचा उद्धार, जटायूचा उद्धार ही इतर मला कधी भेटले असते. रामायणातला प्रसंग असा ऐका. विठ्ठल हॅलो विठ्ठल 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 विठ्ठल. युद्ध संपलं होतं आणि युद्ध संपल्यानंतर रावण गेला. रावणांचं प्रभू श्रीरामांचं रावणांचं युद्ध संपलं. रावण मेला हे मंदोदरीला समजलं. मंदोदरीचे नाव महान पतिव्रतेच्या यादीत आहे. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरेन नित्य महापातकनाशनम. जो पुरुष सकाळी उठून या 5 पतिव्रता स्त्रियांचं वर्णन करतो त्याचे सगळे पाप जातात. महापातकनाशनम साधन आहे, महापाप जातं. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी. चला, ते मंदोदरी महान पतिव्रता. घर किती आनंदी ठेवायचं हे आम्हाला स्त्रीकडनं शिकायला मिळतं. घर किती आनंदी ठेवायचं हे आम्हाला स्त्रीकडनं शिकायला मिळतं. मंदोदरी आल्या आणि मंदोदरीने पाहिलं रावण गेला. कुठे म्हणे रावण पडलेला कुणीतरी दाखवलं, तिकडे रावण पडलेला आहे म्हणे. कुणी मारलं, प्रभू श्रीरामाने. राम कुठे, श्रीराम ते काय तिकडे बसलेला आहे. रामाची पाठ दिसत होती मंदोदरींना. मंदोदरी गेल्या, बांगडीचा आवाज झाला प्रभू श्रीरामांना, कोणीतरी स्त्रीच आहे म्हणून उठून उभे राहिले. खाली मान घातली, कोणाही पाहिलं नाही, फक्त चरणाकडे पाहिलं. रामांनी किती आदर केला माझ्या स्त्री रामाने स्त्रीचा हे सांगायचंय मला तुम्हाला. बांगडीचा आवाज आला, कोणीतरी स्त्रीच आहे, पायाकडे पाहिलं, हात जोडले, कोण आहात आपण. तिने सांगितलं जो रावण गेला ना त्याची पत्नी मी मंदोदरी. रावणाला मारलं ना आता, त्याची पत्नी मी मंदोदरी. आपण आहात. रामाने मंदोदरी बोलण्याच्या आतच सुरुवात केली. माता, मी मारलं नसतं पण चुकीच्या मार्गाने गेले म्हणून मारावं लागलं, मला क्षमा करा. कदाचित तुम्ही का माझ्या पतीला मारलं असं विचारायला आलेले असतात. कदाचित का माझ्या पतीला मारलं असं तुम्ही विचारायला आलेले असाल, मला क्षमा करा. मंदोदरी म्हटल्या, रावणाला मारलं म्हणून तक्रार करायला आलेच नाही मी तुमच्याकडे.
रावणाला मारलं म्हणून तक्रार घेऊन आलेलेच नाही, मग का आलात माझ्याकडे? हे पाहायला आले की 33 कोटी देवांना बंदीखान्यात ज्याने ठेवलं तो रावण, आईसाठी भगवान शिवांकडनं आत्मलिंग आणणारा रावण, ज्याच्या 80,000 स्त्रिया आहेत तो रावण, त्याला पराजित करणारा राम आहे, त्याला पराजित करणारे प्रभू श्री राम आहे. रावणात असं काय कमी आहे आणि प्रभू श्री रामामध्ये काय असा गुण आहे की रावणामध्ये असा कोणता दुर्गुण आहे आणि माझ्या प्रभू श्री रामामध्ये कोणता सद्गुण आहे, तेवढंच पाहायचं होतं. पाहिलं का म्हणे? पाहिलं. काय पाहिलं? मला हे पाहायला मिळालं. मंदोदरीने गोड उत्तर दिलं. ऐका, मंदोदरी म्हणताय ज्याच्या 80,000 स्त्रिया होत्या तरी मन समाधानी नाही झालं, स्त्रीचं अपहरण केलं प्रभू श्रीरामांच्या. ज्याच्या 80,000 स्त्रिया होत्या ते रामाचं समाधान नाही झालं त्या रावणाचं, म्हणून सीता मातेचं हरण केलं. आणि एक राम आहे, प्रभू श्रीराम आहे, सीता मातेचं हरण करणारा हा रावण आहे. पण एक रामाचा आदर्श पहा, परस्त्रीची सावली जरी अंगावरती पडली तरी उठून वंदन करणारे प्रभू श्रीराम आहे. हा सद्गुण माझ्या श्रीरामामध्ये आहे आणि तो दुर्गुण रावणात आहे, म्हणून त्याला पराजित व्हावं लागलं. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून मंदोदरीकडनं आम्हाला आदर्श आहे. एका दिवशी म्हणे मंदोदरींनी रांगोळी काढली होती महालासमोर. मन रांगोळीमध्ये राम असं नाव लिहिलंय, माझ्या रामाचं नाव लिहिलंय रांगोळीत, राम. आता रावणाने राम असल्यावर रावण शांत बसेल का हो? रावणाचा चेहरा नुसता लालबुंद झाला. कोणी काढली म्हणे रांगोळी? बाकीचे थरकाप झाला. आता मारतील का काय म्हणून बाकीचे बाजूला पळाले. पण मंदोदरी माता महान पतिव्रता, एका दासीने सांगितलं आई साहेबांनी काढली. मंदोदरीला बोलवण्यात आलं. माझ्या शत्रूचं नाव काढलं म्हणे. तू शत्रूचं नाव कुठे? नि ते काय नि काय म्हणे राम. भजन करून घेतलं रामाचं. कुठे ते काय? रांगोळीत काढलं. काय म्हणे? राम आहे. राम राम उच्चारण करून घेतलं. माझ्या शत्रूचं रामाचं नाव काढलं, तुमच्या शत्रूचं नाव नाही काढलं. मग राम म्हणजे रावण आणि मग म्हणजे बंदोदरी म्हणजेच राम. घर कसं आनंदी ठेवायचं, कसे गार करायचे, हे एक स्त्री आदर्श आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं माता, माता हा शब्द आदर्श आहे. माझ्या प्रभू श्रीरामाने स्त्रीचा आदर केलाय. विठ्ठल विठ्ठल आणि या भगवंताची थोर महती गाता तुकोबराय म्हणतात की हा परमात्मा किती आवडत्या भगवंताला. बोरे खाय भिल्लणीची हे सगळं का करतो? उत्तराभंगाचं दुसरं प्रेमाचा भुकेला, तोर 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 प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, तोर प्रेमाचा भुकेला, तोर प्रेमाचा भुकेला, तोर प्रेमाचा भुकेला, तोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला,
दयावाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. नुसतं रावणाला मारणं एवढंच हेतू जर प्रभू श्री रामांचा असता तर तिथूनच एखादा आजार रावणाकडे पाठवून दिला असता. नुसतं रावणाला मारणं एवढाच हेतू जर प्रभू श्री रामांचा असता तर अटॅक सारखं म्हणा, कोरोना सारखं काहीतरी रावणाकडे पाठवून दिलं असतं. पण रावण तसाही मेला असता, रावण तसाही गेला असता. पण शबरीची बोरं कोणी खाल्ली असते? रावण तसाही मेला असता, पण जटायूपर्यंत कोण गेलं असतं? रावण तसाही गेला असता, खारुताईच्या पाठीवरनं मायेचा प्रेमाचा हात कोणी फिरवला असता? रावण तसाही गेला असता, वाली अंगद सुग्रीव यांची भेट कधी झाली असते? अहो रावण तसाही गेला असता, आम्हाला प्रभू श्रीराम कधी मिळाले असते? नुसतं तेवढंच नाही, या भक्तांकरिता यांच्या प्रेमाकरिता, कारण हा दुष्काळ तयाला त्याला ते आणि प्रभू श्रीराम प्रेम हृदय आहे, आमचा आदर्श आहे, आम्ही भाग्यवान आहोत. जय श्रीराम म्हणावं. आम्ही का म्हणावं? रामायणातला गोड मुद्दा सांगेल, एकदा भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रभू श्रीराम ज्या वेळेला वनवासाला निघाले, आनंदाने निघाले, वल्कल धारण केले, तर सीता मातांनी सांगितलं मलाही यायचं प्रभू तुमच्यासोबत. जिथे पती आहे, कारण पतीचे या माता अनुसरोणी पतिव्रता. धर्म असा सांगतो, पती झोपडीत का राहणारा असेल ना, ते पत्नीने त्याच्यामध्येच आनंदी समाधानी राहायचा. आपल्या बापाकडे राजमहाल जरी असला त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आपला पती जसा असेल तसं राहणं हीच आपली संस्कृती, हीच आपली सभ्यता. हे माता सीतेने सांगितलं ना आम्हाला. राजाची कन्या आहे, पण आता राजमहालात आल्या आहे सीता माता, पण आता रामांना वनवास आहे, माझे पती चालले ना, मीही वल्कल धारण केली, मलाही निघायचं. तू कशी थांबणार? तुम्ही जसे राहणार तशी मी तिथे राहणार. रामही निघाले, लक्ष्मण दादाही निघाले आणि सीता माताही निघाल्या. रस्त्यामध्ये एका वनामध्ये प्रवेश झाला आणि वनामध्ये गेल्यानंतर वनदेवीला आनंद झाला की माझे श्रीराम आले. मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू श्रीरामचंद्र दशरथ नंदन राम आले. वनदेवीला एवढा आनंद झाला, ती वनदेवी प्रभू श्रीरामरायांच्या स्वागताकरिता गेले. वनदेवीने वंदन केलंय रामाला. प्रभू श्रीरामा, प्रभू तुमचं स्वागत आहे या वनामध्ये. वनदेवीने पहिला प्रश्न विचारला, प्रभू तुम्ही तर राजमहालात राहत होतात, आता या वनात कसे राहणार तुम्ही? मग मला काही सेवा द्या तुमची. श्रीराम म्हटले, वनवास मला आहे ना, मग सेवा मीच करायची, तुमच्याकडनं का करून घेऊ, पण सांगा ना मला काहीतरी सेवा. प्रभू श्रीरामांनी सांगितलं, मी या वनात राहतो. कसे राहणार तुम्ही? रामांनी सांगितलं, श्रीरामांनी या वनामध्ये काही लाकडं गोळा करून त्याची झोपडी बनवून त्याच्यात राहील, काहीतरी गवत गोळा करेल, त्याचं काहीतरी झोपायला करेल, त्याच्यावरती झोपेल, वनातले काही कंदमुळे मिळतील, काही फळं मिळतील, ती खाऊन माझा उदरनिर्वाह करेल. वनदेवीने विचारलं, मला काहीतरी सेवा द्या, निदान मी तुम्ही ज्या रस्त्याने पुढे चालणार आहात प्रभू, तो रस्ता तरी स्वच्छ करते ना मी. कोण म्हटलंय? वनदेवी. श्रीरामा, तुम्ही ज्या रस्त्याने पुढे चालणार आहात तो रस्ता तरी मला स्वच्छ करू द्या. प्रभूंनी सांगितलं श्रीरामांनी, मग रस्ताच स्वच्छ करायचं तर माझ्या पुढचा नका करू, मागचा रस्ता स्वच्छ करा. काय म्हटले? माझा पुढचा रस्ता नका, मी ज्या रस्त्याने आलोय ना तो रस्ता स्वच्छ करा. वनदेवी म्हटली, तुम्हाला तर त्या रस्त्याने लगेच नाही जायचं, मग तो का रस्ता स्वच्छ करायचा? प्रभू श्रीराम म्हटले, त्या रस्त्यावर फार काटे आणि ते स्वच्छ करायचे. आणि जाईना असताना तुम्ही पुढे चालणार, मी तुमच्या पुढचे काटे स्वच्छ करते, मागच्या काट्यांचं काय करू? तसं नाही, मी ज्या काट्यावरनं आलो त्या रस्त्यावरती काटे आहेत, पण मला शोधत माझा भाऊ भरत नक्की आहे, आणि भरताच्या पायात काटा भरता कामा नये, याच्याकरिता पुढचे नाही, माझ्या मागचा रस्ता स्वच्छ करा. विठ्ठल भरत एवढा नाजूक आहे, भरताच्या पायाला काटा सहन होणार नाही. जो काटा माझ्या प्रभू श्रीरामांनी ज्या काट्यावरनं चालावं, ज्या खड्यावरनं चालावं, तो काटा भरताला नाही सहन, एवढा नाजूक आहे का? प्रभूंनी उत्तर दिलं, माझा भरत वज्रासारखा आहे. आणि मग वज्रासारखा आहे तर वनदेवीने उत्तर दिलं, विचारलं, मग का काटा सहन होणार नाही सांगा? प्रभू श्रीरामांनी सांगितलं, त्याच्या पायात ज्या वेळेला काटा भरेल ना त्यावेळेला त्याच्या डोळ्यात पहिलं पाणी येईल,
गळगळा अश्रू येतील. आणि का अश्रू येईल? त्याच्या पायाला वेदना झाल्या म्हणून नाही येणार. माझ्या रामाला किती वेदना झाल्या असेल, माझ्या रामाच्या पायात किती काटे भरले असतील, माझ्या कैकई मातेमुळे किती दुःख श्रीरामाला भोगावं लागलं, हे माझं दुःख मला माझ्या भरताला दाखवायचं नाही. म्हणून सगळे काटे स्वच्छ करा. श्रीराम आदर्श भाऊ आहे, श्रीराम आदर्श राजा आहे, श्रीराम आदर्श पुत्र आहे, श्रीराम आदर्श पती आहे, श्रीराम आदर्श मित्र आहे, श्रीराम आदर्श सखा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. या भक्तांच्या प्रेमाकरी तर तो परमात्माला. म्हणून तो खूप बराय म्हणतात, थोर प्रेमाचा भुकेला. त्याच्याकडे काय कमी? ऐश्वर्य षडगुण संपन्न परमात्मा आहे. करतुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्याकडे, तो काय करू शकत नाही. पण फक्त प्रेमापोटी त्याने हे अवतार धारण केले. ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लणीची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. त्याने आणखी प्रेमापोटी काय केला? उत्तराभंगात थोर प्रेमात पोहे सुदाम देवाचे, 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 पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेची, पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेची, फके मारी कोरडेची. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेची, पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरड, फके मारी कोरडेची. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, भुकेला, भुकेला. वा. पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेची. सर्वांनी संप्रदायाच्या नियमानुसार एकदा भजन करा. आता हाताने प्रेमाने, हाताने टाळी वाजवान प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमा, हे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि दे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा न्यूर
गेले सुदाम देवाचे थके मारी कोरडेचे. त्याच्या प्रेमभाव किती आहे. मग भगवंताचे मुख्य 10 अवतार आहे. मत्स्य कुर्म वराह नृसिंह वामन परशुराम श्रीराम श्रीकृष्ण बौद्ध कलकी. प्रभू श्रीरामाचा 7वा आणि कृष्ण परमात्म्याचा 8वा. तोच राम माझा कृष्ण राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. पुढच्या अवतारामध्ये त्याने पुन्हा तुकोबरांनी महिमा गायला पुराणाने की त्याही अवतारामध्ये काय झालं. मग सुदामदेव अतिशय परिस्थिती गरिबीची. सुदामदेवांना कधी सुदामदेव ब्राह्मण कधी अन्न पोटाला मिळालं कधी नाही मिळालं पण समाधानी होते. सध्याची स्थिती अशी पाहायला मिळते माणसाकडे सगळे पण समाधानाचा पत्त्याच राहिला नाही. आणि जुना काळ म्हणून मी सांगत असते पूर्वीचा काळ आणि आत्ताच्या काळात फार बदल झालाय. तुकाराम महाराजांच्या काळामध्ये तुकोबरांच्या पत्नीला खायलाच मिळालं नाही. स्त्री एक अन्न करिता गेली दुष्काळे आटीला द्रव्य गेला मान. किती आदर्श जीवन होते. तुकोबरांनी अभंग रचना किती गोड केली. एवढं दुःख झालं तरी समाधानी होते. म्हणून तो काळ असा होता की माणसं खाण्याकरिता पळायचे. खायलाच मिळत नव्हतं. माणसं खाण्याकरिता पळायचे. आणि आत्ताचा काळ असा आहे माणसं खाल्लेलं पचण्यासाठी पळतात. सकाळी खाल्लेलं पचावं कसं तेव्हा खायलाच मिळत नव्हतं. म्हणून सुदाम देवांची स्थिती अशी की अन्न कधी मिळालं नाही मिळालं. कधी कधी मुलांनाच पोटभर भेटायचं. पती पत्नी उपाशी झोपायचे पाणी पिऊन. पण भगवंताकडे तक्रार नाही केली की आज मला जेवण नाही. त्यात भजन नाही सोडला. आज जेवण नाही ना आज भजन नाही असं नाही. उपाशी असले तरी भजन आणि पोटभर जेवलेले असले तरी भजन. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. म्हणा सर्वांना गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण हे नाथ नारायण वासुदेव. वासुदेव. सुदामदेवांनी भजन नाही सोडलं. समाधानी होते आहे त्या स्थितीमध्ये. आणि पत्नी म्हटली तुमचा सखा आहे भगवंत प्रभू आहे परमात्मा कृष्ण परमात्म्याकडे जा ना एकदा. पोहे नाही मग शेजारी म्हणले 3 मुठी पोहे आणले आणि ते घेऊन सुदामदेव भगवान कृष्ण परमात्म्यापर्यंत गेले. एकतर द्वारपाल जाऊच देईना. अंगावरचे कपडे फाटलेले होते मळालेले होते. शरीर जरा जीर्ण पायामध्ये अनेक काटे भरलेले होते. डोळ्यात अश्रू होते. फक्त कृष्णाच्या भेटीची ओढ होती. कोणी जाऊ देना मध्ये. मग कुणीतरी एक द्वारपाल गेला कृष्ण परमात्म्याला सांगितलं देवा कोणीतरी सुदामा आहे आणि मित्र म्हणतोय सखा म्हणतोय. भगवंत आहे त्या सिंहासनावरून उठले आणि पळत निघाले. कुणाकरिता सुदामदेवांकरिता. सुदामदेव ब्राह्मण आहे. सुदामदेवांकडे गेले. मायेनं प्रेमानं मिठी मारली कडकडून आपल्या महालामध्ये आणलं. सुदामदेवांना स्नान घातलं. नवीन वस्त्र परिधान केले. माझ्याकरिता काय पाठवलंय म्हणे. तू माझा सखा आहे ना काहीतरी पाठवलं असेल माझ्या वहिनीने. काय पाठवलं माझ्याकरिता ते सुदामदेव लपवायचे. त्याचं एवढं राजमहाल पाहिला एवढं सुख पाहिलं ना आपले कुठे मळालेल्या उपरण्यामध्ये 3 मोठे पोहे म्हणे लपवायचे. ते गरिबी लपवायचे. भगवंताने ते ओढलं. फके मारी कोरडेची. ते सुदामदेवाची 3 मुठी पोहे घेतले आणि कोरडेच फके मारी
कोरडेची का तोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. आणि नुसते पोहेच खाल्ले का? पोहे खाल्ले एवढंच नाही, कपाळाला गोपीचंदनाचा तिलक लावण्याकरिता भगवंताने मायेचा प्रेमाचा हात फिरवला तर एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. याचा परिणाम काय झाला व सुदामा ब्राह्मणा दुःखी दरिद्री पीडिला. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पीडिला. मुष्टी पोहे घेऊन या, त्याचे भेटीला गेला का. मुष्टी पोहे घेऊन या, त्याचे भेटीला गेला. शुद्ध भाव देखून या, गाव सोनियाचा दिला गा. 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 विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. 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 काय पाहिलं सुदाम देवांचं? शुद्ध भाव देखून या, गाव सुनियाचा दिला गा. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. सुदाम देवाची नगरी सोन्याची झाली. एक अंतरंगातला भाव पाहिला. 3 मुठी पोहे होते. तुकोबराय म्हणतात पक्के मारी कोरडेची. कारण भक्ती पुढे आणि भावा पुढे तो उष्ट्या आहे का थोडे हेही पाहत नाही अभंगात. न म्हणे उच्चिष्टात्वा थोडे, न म्हणे उच्चिष्टात्वा थोडे. हो हो, न म्हणे उच्चिष्टात्वा थोडे, न म्हणे उच्चिष्टात्वा थोडे. हो हो, न म्हणे उच्चिष्टात्वा थोडे, न म्हणे उच्चिष्टात्वा थोडे. न म्हणे उच्चिष्टात्वा थोडे, न म्हणे उच्चिष्टात्वा थोडे. तुका मान
दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला आची दुष्काळ तयालाची दुष्काळ हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ हा हाची दुष्काळ तयाला तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हा हाची दुष्काळ दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ हाची दुष्काळ
अंतरंगातला भाव आणि प्रेमाकरिता उष्ट आहे की थोडा आहे, सगळं करतो परमात्मा. म्हणून तुकोबराय म्हणतात, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. शबरी मातेपर्यंत परमात्म्याने यावं असं आम्हालाही वाटावं. शबरीपर्यंत परमात्मा आले तसं आमच्यापर्यंतही यावं, ही तळमळ जर आपल्या अंतःकरणात असेल तर श्रीराम आमच्याकडे का येणार नाही. आश्रमात या कधी रे येशील ही माझी कामना. राम रघुनंदना राम रघुनंदना मीन अहिल्या शापित नारी मीन जानकी राजकुमारी मीन लाडकी वेडी शबरी तुझ्या पदाचे अखंड चिंतन तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना. राम रघुनंदना राम राम रघुनंदना. असो, कमी वेळामध्ये चिंतन निरूपण करण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वांच्या चरणाला वंदन. आदरणीय महाराजांच्या संपर्कातून येणं झालं. आपण सर्वांना पुनश्च एकदा वंदन. आमचे अरुण भाऊ शिंदे असतील तेही उपस्थित राहिले, त्यांनाही वंदन. एकच सांगेल, परमार्थ करत असताना परमात्म्याच्या आवडीचा असावा. बाह्य रंगाला परमार्थात किंमत नाही. अंतरंगाचा भाव जर स्वच्छ असेल तर नक्कीच परमात्मा प्राप्ती होईल. याकरिता संतांचे विचार आत्मसात करावे आणि प्रभूचं अखंड भजन करावं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले कोरे देवा कोडे उत्तरे करा क्षमा परद महाराज तुम्ही चित्त. नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा